नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग 27. कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोकजी आगळे सर. आवाज सिद्धांत. छोटीशी आठवण, चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कथाभाग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर नोंदवा. त्यामुळे आपणास या चॅनलवरून अधिकाधिक दर्जेदार कथा सादर करण्यास मला प्रेरणा मिळेल. सुरुवात करूया आजच्या कथाभागाला. स्वतःची प्रगती करत असताना दुसऱ्याचं नुकसान व्हायला नको ही भावना ठेवूनच चालावं माणसानं. असा सरळ धोपट वाटेनं बिजलीचा प्रवास चालू होता. व्यवसाय करताना अनेकांना ती उभं करण्याचा प्रयत्न करत होती. स्वतः तुटलेली असूनही स्वतःचा संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नये असं तिला सतत वाटायचं. तिच्याकडे येणारे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षातून आलेले असायचे. पुरुष जातीत संघर्ष करणाऱ्या श्यामला बिजलीने आधार दिला होता. श्यामचे लग्न 2-3 दिवसांवर आले होते. कसलीही तयारी नव्हती. श्यामला मनोहर साहेब यांना बरोबर घेऊन लग्नासाठी कपडे घ्यायला सांगितले होते, तर ताईसाठी साड्या खरेदीचे काम तिकडेच संगीताने केले होते. जवळच एका मंदिरात माळ घालून त्यांना संसाराला सुरुवात करायची होती. मोजकीच 4-5 जण इकडून आणि तिकडची 4-5 लोक येणार होती. ताई आणि श्याम दोघेही भविष्याची आणि आयुष्याची स्वप्न रंगवत होते. तिलाही आधार आणि यालाही आधार होणार होता. उत्तम भविष्याची स्वप्न रंगविण्याची, ती पूर्ण करण्याचा अधिकार श्रीमंतांबरोबर गरिबालाही परमेश्वराने दिलेला असतो. सुखासाठी माणसाची धडपड असावीच, पण त्या सुखालाही कुठेतरी समाधानाची सीमारेषा लाभावी. माणूस मात्र थांबत नाही. सुखाच्या शोधात धाप लागेपर्यंत पळत असतो. आज दुपारच्या वेळी बिजली, मनोहर स्टुडिओत आले होते. सुमन आणि श्याम काम ओरकून गप्पा मारत बसलेले होते. बिजली आणि मनोहरला बघून ते दोघे ताटकन उठले. श्यामला काही वाटले नाही, पण सुमन पटकन आतमध्ये निघून गेली. बिजलीने तिला हाक मारत, "अगं ये बाहेर, कुठे चाललीस आता?" सुमनने मागे बघताच बिजलीने तिला हाताने इशारा करतच मागे बोलावले. सुमनने तितक्या चपळाईने आत जात चटई आणली. "अगं बस इथंच, सहज आलोय. ते श्यामचं 2चे 4 करायचेत ना." सुमन काहीच बोलले नाही. जसा श्वास हा जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. श्यामच्या लग्नाबाबतीत चर्चा चालू झाली. बिजली आणि मनोहर आज श्यामला काहीतरी महत्त्वाचे सांगणार होते. काही बाबतीत कान टोचून आता होणारी त्याची बायको ताई आणि त्याचा संसार नेटका व्हावा अशी हितचिंतक म्हणून मनापासून त्यांची अपेक्षा होती. मनोहर बोलू लागला, "श्याम, आता लग्न होईल, पण यापूर्वी तुझ्या 2 बायकांच्या बाबतीत काय झालं, का झालं, यापेक्षा आता यापुढे असं होता कामा नये. लग्नाचं असं असतंय भाऊ. लग्न संसार तुटायला फक्त मुलीच जबाबदार असतात असं नाही, तर पुरुषही तेवढेच जबाबदार असतात. एकदा लग्न झालं की 1-2 वर्ष एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यात एखाद दुसरं लेकरू झालं की दोघंही जबाबदारीने वागायला हवेत. बऱ्याचदा हल्ली तसं होत नाही. श्याम, आता तू वयाने पोक्त झालास, ताई पण तशीच आहे, तेव्हा दोघांनाही पुढं जायचंय याचं भान तुम्ही ठेवायला हवं." बिजली आणि मनोहर श्यामला सांगत होते. सुमन त्यांचं बोलणं ऐकत होती. "तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. सुख हे मानण्यावर असतं. आपल्याविषयी वाईट बोलणारे अनेक लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढं गेलात तर यशस्वी व्हाल. घरात कोणाच्याही कटकटी होतातच, त्या दोघातच असल्या पाहिजेत. तुम्ही बाहेर सांगाल तर लोक काडी करून सावध असतात. पेटवणारी काडी विझून जाते, पण तुमचं घर जळत राहतं, ते पण खाक होईपर्यंत. या गोष्टींचा दोघांनीही विचार केला पाहिजे.
जगण्याच्या वाटा अनेक पद्धतीनं पुढं जातात. परिस्थितीनं गरीब राहिला तरी चालेल, पण मनानं मात्र श्रीमंत राहायला हवं. माणसं कमवायची, ती जपायची, त्यानं जगण्यातील आनंद वाढतो. बाबा ऐक, मेल्यानंतर सरणाची पडलेली राख श्रीमंताची असो व रस्त्यावरच्या भिकाऱ्याची, ती एकाच रंगाची असते, असं बिजली त्याला सांगत होती. मनोहर समजावणीच्या भाषेत पुन्हा सांगू लागला. 4-10 वर्ष लोटली की पुढं काही वर्ष मुलबाळ, त्यांचं संगोपन, शिक्षण यातच 10-20 वर्ष निघून जातात. या कालावधीत नवरा बायकोचं पहिल्यासारखं प्रेम एकमेकात राहत नाही. धावपळीत कमावून आणलेल्या आणि एकमेकाला घालण्याच्या नादात दोघांच्या कटकटी भांडणं वाढतात. बायकोला नवऱ्यापेक्षा तिची मुलं अधिक जवळची वाटू लागतात. मुलंही बापापेक्षा आईजवळच जास्त मोकळं बोलतात. बापाच्या मनातही याची जाणीव होत राहते. आपण त्यांच्यासाठी इतकं करतो, पण आपल्याला घरात किंमत कमी आहे असं वाटून जातं. दोघांमधील सुसंवादाचं रूपांतर विसंवादात व्हायला लागतं. नवरा बायकोत अंतर पडत जातं. तोपर्यंत दोघंही 45च्या जवळ येतात. शारीरिक ओढ ही हळूहळू कमी होत जाते. तेव्हा श्याम ऐक, काही बी झालं ना, प्रपंचात तर एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं आणि संसाराला सावरायचं असतं. ते एकट्या बायकोचंच काम नसतं. पुरुषी अहंकार सोडायचा असतो. कधीकधी आता मुलं मोठी होतात, झालेली असतात. मुलं मुली लग्न करून आपापल्या तारुण्यात एकमेकांची होतात. आपण नवरा बायको 50च्या आसपास गेलो की पुन्हा ओढ निर्माण होते, तीही एकमेकांचीच. आता शरीर सुखासाठी ओढ नाही, तर एकमेकांना भावनिक आधार देण्याची ओढ असते. याच वयात खरी गरज प्रत्येकाला असते. विविध आजार सुरू होतात. काम करण्यासाठी अवयव साथ देत नाहीत आणि नवरा बायकोचं प्रेम पुन्हा फुलायला लागतं, अगदी पहिल्यापेक्षाही जास्त. नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला आधार द्यायचा असतो. आता मलासुद्धा आमची ही गेल्यापासून जाणवायला ते लागलं आहे. तेव्हा श्याम, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेव. सुमन विमनस्कपणे फक्त ऐकत होती. मला आता या वयात कोण आधार देईल, या एकाच प्रश्नानं तिच्या मनात काहूर उठलं होतं. मनोहरच्या बोलण्यावर बिजलीही विचार करत होती. तेजूचं लग्न झालं, मी एकटी राहिले तर मला भावनिक आधार देणारं कोण असेल? श्यामला उभं करण्याचं बळ मनोहर देत होता, तर त्यातून बिजली आणि सुमन दोघीही वेगळीच मनस्थिती ठेवून नवीन धडा शिकत होत्या. मनोहर आज तिथेच थांबणार होता. बिजली घरी जाते म्हणून निघून गेली. सुमन स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. श्यामला हे तत्त्वज्ञान कळले नसावे, कारण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. मला फक्त बायको हवी आणि ती आता मिळणार, त्याच विचारात तो धुंद झालेला होता. सुमन मात्र स्वयंपाक करता करता एकच विचारात गढून गेली होती. मला आता या वयात भावनिक आधार कोण देईल? मनोहरने सांगितलेल्या अनेक गोष्टींमुळे त्या दिवशी रात्री सुमन खूप वेळ विचार करत होती. आपण कमावता श्रीमंत नवरा सोडला, मुलंबाळं सोडली, आईवडील, नातेवाईक सगळे सोडले. आता ना बहीण विचारत, ना आत्या मामा. शेठने अर्ध्या आयुष्यातच दुर्दैवाने आपली साथ सोडली. आपल्याला वार्धक्यात खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल याची जाणीव तिच्या मनाला पावलोपावली होत होती. जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत ठीक, पण नंतर आपलं काय? आपणही एखादा गरजवंत माणूस शोधून घरोबा करावा असे तिला वाटू लागले. आता शरीराच्या वासनेसाठी नाही, तर मनाच्या भावनांसाठी कोणीतरी जोडीदार असावा असे सुमनला वारंवार वाटायचे. तरुण वयात केवळ वासनेच्या आहारी जाऊन भरल्या ताटाला लाथ मारल्याने शल्य मनात टोचत होते. आता वासनेवर भावनांनी मात केली होती. इकडे श्यामची होणारी बायको ताई खऱ्याखुऱ्या लग्नवेळीत अडकणार होती. तीही सध्या भलतीच खुशीत दिसत होती. संगीता, तिची चांगली मैत्रीण,
तिला सांगत होती, श्याम हा तसा चांगला पोरगा आहे. मी सोलापूरला बरोबर असताना तिथंच कामाला होता. तो चांगलाच आहे ग, पण नाही टिकल्या त्याच्या बायका. एक तिथंच बाहेरच्या राज्यात कॉन्ट्रॅक्टरबरोबर पळून गेली, तर दुसरी राणी याच्याबरोबर प्रेम करून काही दिवस सोबत राहून दुसऱ्याबरोबर निघून गेली. पुढं तिचं काय झालं मला माहीत नाही. आपला धनी कसा पण असला तर आपला मानून घ्यायचा असतो. आपण एकदा त्याच्यावरच संशय घ्यायला लागलं की मग नवरे कोणाचे नसतात ग. उगी त्याच्यावर पाळत ठेव, उगी नको तिथं भांडण उकरून काढ, त्याला जे आवडत नाही तसंच कर. असं बाई माणूस करीत बसलं ना की संसार होत नाही बाई. आपण त्याच्या मनासारखं वागायचं, त्याचं मन ओळखायचं, त्याला दुसऱ्या बाईची गरज लागू द्यायची नाही. आपणच त्याची मैत्रीण म्हणून जगायचं. हे जर सांभाळलं ना तर जमून जातंय बघ. त्याला हवं ते लागतंय तेव्हा द्यायला तू नकार दिला का मग पुरुष दुसरा मार्ग शोधणार. त्याचा चार माणसात अपमान होईल असं वागायचं नाही. आणि मी काय म्हणते माहिती आहे, तो बाहेर खेळी आहे असं कळलं ना, गप्प राहण्यात शहाणपणा आहे. तो एका ठिकाणी शेण खातो आणि तू 100 ठिकाणी सांगत बसती आणि इथंच तू फसती. मग ताणतणाव भांडणं वाढत जातात. त्याला जे करायचं तो भीतीनं थोडं बंद करणार. हे होय, असे पुरुष कोणाच्या बापाला घाबरत नाही. निगरगठ्ठ झाला की तो कोणाचाच नसतो. ऐक ताई, त्याचं प्रेम आपल्यावरून कमी होऊ द्यायचं नाही. त्याच्या मनात तुझ्याशिवाय कोणताच विचार तू येऊ दिला नाही पाहिजे. तो बाहेरचे उद्योग करीत नाही आणि सगळेच पुरुष असं नसतात. मावं कसं बरोबर चाललंय का नाही. मी ते म्हणतील तसं वागते. नवऱ्याचं मन बाईला ओळखता आलं का प्रपंच जुळून येतो आणि सगळं आपलं बरोबर हे आपल्यालाच नाही त्याला वाटलं पाहिजे. तो म्हणला पाहिजे, तू म्हणते ते बरोबर, तसंच वागायचं. तिथं सासू का नणंद आहे का कोणी. तुमचा दोघांचाच राजा राणीचा कारभार. श्यामला समजून घे. त्याला हवं ते हव्या त्यावेळी दे. मग त्यात तुझ्या इच्छेचा संबंध असू दे नाहीतर नसू दे. मग बघ कसा तुझ्या तालावर नाचेल. तुला हवं तसं. एवढं लक्षात ठेव. कुरबुरी झाल्या तर दोघात ठेव. काही कमी जास्त झालं तर मी आणि बिजलीताई आहे की. तो आमच्या पुढं नाही जायचा. ताई संगीताचं मन लावून ऐकत होती. हा ताई, तसं मला बी कोण नाही आणि त्याला बी कोण नाही. मी करीन हे सगळं. संगीता आणि ताईचं बोलणं बराच वेळ चालू होतं. संगीता सांगत होती, प्रपंच करावा माझ्या एका मैत्रिणीसारखा. नवरा सांभाळावं तिनेच. नवऱ्यावर किती प्रेम करावं ते शिकावं तिच्याकडून. ती सोनू. अगं, बारीकपणी वडिलांनी तिला तिच्या आईला टाकलं. दररोज भांडण नवनव्या कारणाहून. तू आवडत नाही मला, तू अशीच करते, तू तशीच करते. सोनू आणि तिची लहान बहीण अशा त्या दोघी बहिणी. तिच्या आईसंग आजोळी राहिली. 2 वर्षांनी परत बापानं आणलं. गोडीगोडीत आणून परत तसंच वागायला लागला. एकदा त्या तिघींना बी गाडीतून फेकण्याचा प्रयत्न केला होता तिच्या बापानं. खूप त्रास द्यायचा. सगळं सहन करत सोनूची आई लेकरांकडे बघून नांदत होती. सोनू 10 वर्षांची झाली आणि लगेच लगीन केलं तिचं. तिला शाळा शिकायची होती पण शिकू दिली नाही बापानं. लग्नानंतर कळलं तिच्या नवऱ्याला असाध्य आजार आहे. हे इतकं लहानपणी लगीन झालेलं लेकरू त्यात बळी गेलं. त्यात तो मेला. सोनूला परत आईने तिच्या घरी आणलं. सोनू 14 वर्षांची असतानाच तिला दुसरे नवरदेव शोधले. दुसऱ्यांदा लगीन म्हणून 2-3 लेकरांचे बाप तिला बघायला यायचे. त्यातच तिच्या मामाच्या पोराची बायको मेली आणि तिच्या मामीनं ही पोर माझ्या पोराला द्या म्हणून तगादा लावला. सोनूच्या आईबापांनी 20,000 इकडून तिकडून बघून त्याच्यासंग लग्न लावून दिलं. त्याचं 20,000त त्यांनी त्याच्या मेलेल्या बायकोचं लफडं मिटवलं. गडी होता डायव्हर. घरी बी सासू नणंद सोनूला बरं पाहत नसायच्या.
त्यांच्या जाचाला कंटाळून त्याला घेऊन सोनू मुंबईत आली. छोटीशी खोली घेऊन तिथं राहायला लागली. तो कामाला जायचा, ही कामाला जायची. तो अनेकदा पिऊन यायचा, पण त्यावरून कधी तिनं भांडण केलं नाही. त्यात एक पोरगी पण झाली. तिला सांभाळून ती जिकिरीनं संसार सांभाळायची. तिचा नवरा आजारी पडला. अनेक दवाखाने तिने पालथे घातले, गुण येईना. एका डॉक्टरच्या सांगण्यावरून तपासणी केली तर त्याला HIV झाल्याचं कळलं. सोनूला हे त्यानं सांगितलं नाही. एक दिवस त्याला न सांगता सोनू ओळखीच्या डॉक्टरांकडे गेली. तेव्हा तिला कळलं आणि सोनूच्या पायाखालची जमीन सरकली. ती खूप घाबरली. आपलं काहीही हो, पण लेकरू या आजाराला बळी पडू नये असं तिला वाटायचं. तिने दोघांचीही तपासणी केली. सासरकडचे कोणी ध्यान देत नव्हते. दैवयोगाने तिची आणि पोरीची टेस्ट निगेटिव्ह आली. एकटीच्या जीवावर बाईनं नवऱ्याचे उपचार सुरू केले आणि त्याला बरा केला. ठणठणीत झाल्याचं जेव्हा समजलं तेव्हा एका कंपनीत कामाला लावला. चांगला पगार मिळायला लागला. सगळं सुरळीत चाललं होतं. कष्टाने दोघांनी मिळून एक छोटं घर घेतलं. पोरगीला शाळेत घातलं. संकट त्यांची पाठ सोडित नव्हती. कंपनीत जेव्हा समजलं याला HIV आहे, कंपनीनं कामावरून काढून टाकलं. पण सोनू थकली नाही, घाबरली नाही. नेटाने त्याला साथ देत राहिली. मोठ्या हिमतीनं त्याच्या मागं उभी राहिली. काही दिवसांनी नवरा परत आजारी पडला, तरी मागं हटली नाही. 15 वर्ष नवरा एकटीनं हिमतीनं जगवला. एकटीच्या जीवावर ती सगळं करत होती. एक दिवस तो गेलाच. आता 8 वर्षाच्या पोरगीला शाळेत घालून शिकवते. असा सोनूनं सोन्यासारखा संसार केलाय. कुणाच्या मदतीची अपेक्षा न करता खंबीर नवऱ्यामागं ती उभी राहिली. दैवानं साथ दिली नाही, पण करतीये ती संघर्ष. सोनूच्या त्या हिमतीने लढण्याची गोष्ट ऐकून ताईला हुरूप आला होता. काहीही झालं तरी श्यामबरोबर संसार करून आपण आपलं एकटेपण दूर करायचं तिनं मनोमन ठरविलं. त्याच्या सगळ्या आवडीनिवडी जपायच्या. ताईनं सांगितलं तशी सोनूसारखी मनापासून त्याला साथही द्यायची. या जगात तिला दुसरा कुठला आधार नव्हता. या जगात ईश्वरानं बनवलेली प्रत्येक गोष्ट सुंदरच असते, पण ती तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर आणि विचारावर अवलंबून असते. शाळा भरताना वाजलेली घंटा कर्कश वाटली तरी शाळा सुटताना त्याच घंटेचा आवाज आपल्याला मंजूळ वाटतो. त्यावेळी घंटा तीच असते, आवाजही तोच असतो, पण आपला त्या आवाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला असतो. जीवनात प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेतली तर जीवन जगण्यातील आनंद वाढतो. लोक फक्त आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचा विचार करून जीवनाचा आनंद कमी करून घेतात. त्याऐवजी जे आहे त्यात आनंद शोधत पुढं जायचं असतं. ताई आणि श्यामच्या लग्नासाठी सकाळी इकडून बिजली, मनोहर, श्याम, सुमन आणि तेजू गेले होते. तेजूची यायची इच्छा नव्हती, तरी बिजली सध्या तिला एकटी सोडत नव्हती. तिकडून ताईबरोबर तिची आई, एक बहीण, बाप्पू भिसे आणि संगीता आले होते. जवळच एका मंदिरात कसलेही ढोंगढांग न करता एका ब्राह्मणाने सर्व विधी करून श्याम आणि ताईचे लग्न लावून दिले. लग्नानंतर तिथेच सगळे जेवले. तिकडची मंडळी परत गेली. श्याम आणि ताई या नवीन जोडप्याला घेऊन बिजली आणि सर्वजण स्टुडिओत परत आले. ताईबरोबर तिची आई सोबत आलेली होती. स्टुडिओत असणाऱ्या देवघरात दर्शन घेऊन श्याम आणि ताई यांची संसाराला सुरुवात झाली क्रमशः. धन्यवाद मित्रो. कसा वाटला आजचा कथाभाग? नक्कीच रंजकपणे ताई आणि श्यामच्या संसाराला सुरुवात झालेली आहे. यापुढे कथेमध्ये काय होणार हे जाणून घेऊया पुढील भागामध्ये. तोपर्यंत थांबूया. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय.